नमस्कार मित्रांनो, एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रुजिदा आता शशिकलाला म्हणत असते, मम्मी तू हे फार चुकीचं वागतेस हा, असं वागू नको, थांब मीच पेपर घेऊन येते, थांब ग जीजी असे म्हणून रुजिदा आता आतमध्ये जाणार ते शशिकला तिचा हात पकडते आणि म्हणते, तू कुठे चाललीस? गप बसायचं, माहेरवाशी नाही ना तू? मग तसंच राहायचं, हां जास्त शहाणपणा करायचा नाही. इथे आमची घरची भांडणं चालू आणि त्यात तुझ्यामध्ये पडायचा काही संबंध येत नाही. हो, त्यामुळे पाहुण्यासारखी आली ना, पाहुण्यासारखी राहा आणि जर राहवत नसेल तर लगेचच्या लगेच तू इथून जाऊ शकतेस. आता मात्र रुजिदाला खूपच वाईट वाटतं. तेव्हा लगेच जीजी रुजिदाला म्हणते, रुजिदा तू शांत हो बरं आणि जा बरं रूममध्ये जाऊन आराम कर. आता मात्र शशिकला खूपच भडकलेली असते. तेव्हा लगेच आता ती जीजीला म्हणत असते, चल घर नावावर माझ्या झाले, आता तुला या घरात जागा मिळणार नाही हां. त्यामुळे या घराचं काय करायचं आहे काय नाही करायचं हे मी ठरवणार. उलट मी चांगली म्हणावं, तुम्हाला निदान बिलाचे पैसे तरी देते. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, आम्हाला नको आहे तुझे पैसे, आम्हाला माझ्या नाना आणि जीजीच्या हक्काचं घर हवं आहे आणि ते आम्ही मिळवणारच. तेव्हा शशिकला म्हणते, गप्प बैस, टॅव 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 एकदा गाणं चालू झालं की बंद होतच नाही. तेव्हा मंजिरी बोलते, हे बघ, माझ्या नाना आणि जिजींचा जर प्रश्न असेल ना तर मी तुला सोडणार नाही. माझ्या नाना आणि जिजींनी मला संस्कार दिलेत, मोठ्यांना कधीही उघडून मागे बोलायचं नाही. पण त्यांच्या वाटेला जर तू जाणार असशील तर बघ, मी आता तुझ्यामध्ये आडवी येणार आहे हां. तेव्हा आता लगेच शशिकला म्हणते, सांगितलं ना गाणं बंद कर आणि जाऊन बॅग भरायला घे, आता या घरात जागा नाही आहे, लगेच निघायचं इथनं, असे म्हणून शशिकला आतमध्ये निघून जाते. तेव्हा जीजी जोरजोरात ओरडून म्हणत असते, शशिकला, हे घर आता आमचं आहे आणि तू बिल भरलेलंच नाही आहे, त्यामुळे हे पेपर्स कसे मिळवायचे ना ते मी ठरवेन. तेव्हा मंजिरी बोलते, अगं जीजी शांत हो जरा. तेव्हा जीजी म्हणत असते, शांत बसून कसं झालेलं मंजिरी, तिने बिल नाही भरलं ना, मग घर आपल्याकडे आलंच पाहिजे. तर इकडे निखिलने आपल्या मित्राला फोन केलेला असतो आणि तो आपल्या मित्राला म्हणत असतो, अरे बाबा फोन कट करू नको, मी खूप महत्त्वाच्या कामासाठी फोन केला आहे. पोलिसांना तुझा नवीन नंबर सापडला आहे आणि त्यांनी तो ट्रॅकवरती ठेवला आहे, आता ते लवकरच तुला पकडणार आहे, त्यामुळे प्लीज आमच्या चादरीचा टेम्पो परत कर. तेव्हा त्याचा मित्र बोलू लागतो, तू मला धमकावतोय? तेव्हा निखिल म्हणतो, नाही रे बाबा, मी कशाला धमकावू, खरं सांगतोय. तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो, हो ना, खरं आहे ना हे, मग मला भेटायला ये, मी ॲड्रेस पाठवतो त्या पत्त्यावरती मला संध्याकाळी भेटायला ये. आता असे म्हणून फोन बंद करतो. निखिल इथे घाबरलेला असतो. तर इकडे मंजिरी जीजीला शांत हो म्हणत असते. तेव्हा जीजी म्हणत असते, नाही, आपलं घर आता आपल्याकडे आल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तो इन्स्पेक्टर जय आला होता ना? तेव्हा मंजिरी म्हणते, हो. तेव्हा लगेच जीजी बोलते, लाव मग त्याला फोन लाव बरं. तेव्हा आता लगेच नाना म्हणू लागतात, अगं तू यात काय पोलिसांना बोलवणार आहे का आता? कशाला घरची आबरू चव्हाट्यावरती आणायची? तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, तुम्ही जरा गप्प बसा, हा घरचा प्रश्न नाही आहे, आता हा घराचा प्रश्न झाला आहे, त्यामुळे या बाईला ना अक्कल शिकवावीच लागेल, लाव बरं फोन. असे म्हणून मंजिरी आता इन्स्पेक्टर जयला फोन लावते. तर इन्स्पेक्टर जय इथे बाहेरच असतो. तेव्हा तो म्हणतो, मंजिरीचा फोन, काय काम असेल? तो पटकन फोन उचलतो. तेव्हा मंजिरी बोलते, ते माझ्या जीजीला बोलायचं होतं. तेव्हा जीजी बोलते, हा जय, तू आला होता, चहा वगैरे घेतला नाही, लगेच गेला, तुला मंजिरीने आतमध्ये बोलावलं नाही का? तेव्हा जय बोलतो, नाही हो, बोलावलं होतं त्यांनी, पण मीच आलो नाही, मला जरा काम होतं ना. तेव्हा जीजी बोलते, माझं थोडंसं काम होतं, तू येशील का आतमध्ये? तेव्हा जय म्हणतो, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा जीजी म्हणते, नाही तू ये ना, माझं थोडंसं काम आहे. तेव्हा जय बोलतो, ठीक आहे. तेव्हा नाना म्हणत असतात, अगं कशाला पोलिसांना बोलवते, आपण मिटून हा प्रश्न. तेव्हा जीजी बोलते, नाही ही बाई आपल्या हाताने समजवेल आणि आपलं ऐकेल अशी आहे का? त्यामुळे हिला धडा शिकवावाच लागेल. आता बघा मी काय करते ते. आता मात्र मंजिरी आणि नाना जीजीकडेच बघत असतात. तर इकडे शशिकला मात्र विचार करत असते, कारण मंजिरीने आज तिचा चांगलाच हात पिरगाळलेला असतो. तेव्हा शशिकला म्हणत असते, ही मंजिरी आज माझ्या हातापर्यंत पोचली, उद्या ती माझ्या गळ्यापर्यंत पोचली तर? नाही नाही नाही, आजपर्यंत मला वर तोंड करून न बोलणारी मंजिरी माझ्या अंगावरती धावून आली. अरे बापरे, तिच्या डोळ्यात ती आग दिसत होती. त्या आगीची वणवा पेटण्याआधी मला काहीतरी करावं लागेल, हे सगळं मला थांबवावं लागेल. नाही नाही, पण नंतर सॉरी म्हणाली ना ती मला, म्हणजे ती मला घाबरते, हो की नाही?
हो, शशिकलाला घाबरतेच ना ती. नाहीतर पण नाही, नाही. तिच्या डोळ्यात जी आग दिसत होती ना, ती मला थांबवावीच लागेल. काहीतरी करावंच लागेल मला, असा ती विचार करत असते. त्याच वेळेस इकडे खाली इन्स्पेक्टर जय आलेला असतो. आता जीजी म्हणत असतात, "जय, मला एक प्रश्न विचारायचा होता." मग आता जय म्हणू लागतो, "हो जीजी विचारा ना, काय विचारायचं आहे तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे का?" तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, "हे बघा, एखाद्या बाईने जर फसवून आपल्याकडून घराचे पेपर सही करून घेतले असतील तर तिला काय शिक्षा होईल बरं?" तर इकडे आतमधून ईशा आणि शशिकला दरवाजाला कान लावून ऐकत असतात. इन्स्पेक्टर साहेबांना बोलून काय सांगतायत हे लोक? तर आता तेवढ्यात पाठीमागनं रुजिदा येते आणि म्हणते, "मम्मी, पटकन पेपर देऊन टाका. हा इन्स्पेक्टर जय भल्या भल्यांना असा वठणीवरती आणतोय. खूप डेंजर आहे बरं का, सॉलिड डेंजर." तेव्हा आता लगेच शशिकला बोलते, "ए, तू गप्प बैस. तू मला घाबरवते. चल निघ आराम करीत ना." या शशिकलाला यांनी ओळखलं नाही अजून. ही शशिकला काय चीज येते. मी पण बघते ना काय सांगताय. तेव्हा ईशा म्हणते, "मम्मी टाईमपास का करते? ऐक ना काय सांगतायत." तर इकडे आता जीजी लगेच जयला म्हणत असते, "हे बघा, एखाद्या बाईने चाकू वगैरे दाखवून आमच्याकडून पेपरवरती सह्या घेतल्या. मग तिने बिल भरलंच नाही हॉस्पिटलचं. मग काय करायचं? तो गुन्हा झाला का?" तेव्हा जय बोलतो, "हो, असं चाकू दाखवून सह्या घेतल्या म्हटल्यानंतर गुन्हाच झाला ना. 7 वर्षाची शिक्षा होईल तिला. तुम्ही तक्रार नोंदवा. लगेच मी तिला अटक करतो." आता मात्र शशिकला म्हणते, "बापरे, किती खोटी बाई आहे. चाकू वगैरे कधी दाखवलं मी? मी तर चाकू दाखवलंच नाही. किती खोटं सांगते." तेव्हा ईशा म्हणते, "मम्मी तू टाईमपास करू नको, ऐक ऐक." तेव्हा लगेच शशिकला म्हणते, "हो गप्प बैस गं." तेव्हा रुजिदा म्हणत असते, "मम्मी अजूनही वेळ गेलेली नाही आहे बरं का. बघ विचार कर." तेव्हा शशिकला म्हणते, "थांब, मीच जाऊन बघते." तेव्हा शशिकला इकडे बाहेर येते आणि म्हणते, "नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, मी शशिकला सरदेशमुख. काय चालू आहे तुमचं? म्हणजे मी एखादा प्रश्न विचारू शकते का?" तेव्हा जय म्हणतो, "हो." तेव्हा त्या लगेच शशिकला म्हणते, "पण जर काही पुरावेच नसतील तर तुम्ही कसं अटक करणार? अरेस्ट कसं करू शकता ना तुम्ही?" तेव्हा लगेच आता जय म्हणतो, "पुरावे काय? यांनी तक्रार केली म्हणजे अरेस्ट करता येईल आम्हाला आणि पुरावे तर मिळवता येतातच हो." तेव्हा लगेच शशिकला म्हणते, "पण जर ते लोक खोटं बोलत असतील तर?" तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो, "मग अशा वेळेस थर्ड डिग्री द्यावी लागते." कुणाला? ज्यांनी त्यांच्याकडून जबरदस्तीने सह्या घेतल्या ना त्यांना. तेव्हा शशिकला म्हणते, "जबरदस्तीने नाही, असं चाकू वगैरे दाखवून जर नसेल घेतल्या आणि त्यांनी स्वतःहून केल्या असतील तर तो गुन्हा नाही ना." तेव्हा जय म्हणतो, "नाही." तर जीजी बोलते, "पण धमकी देऊन, बळजबरी करून, डोक्यात काय ते भरून सह्या घेतल्या मग?" तेव्हा जय म्हणतो, "मग गुन्हा. मग तर थर्ड डिग्री द्यावीच लागेल." म्हणजे तो चोर कसा पोपटासारखा बोलतो. आमच्याकडे एक करकरे मॅडम आहेत, लेडीज. खरंच खूप डेंजर आहे ना. त्या ना अशा चोरांना टपाटप बोलायला लावतात. खरंच त्यांच्यापुढे चोर असे थरथर कापत असतात. खूप थर्ड डिग्री लावतात त्या. खूप डेंजर आहे बरं का. आता मात्र ईशा खूप घाबरून जाते. ईशा म्हणते, "काय? मम्मीला थर्ड डिग्री? नाही, नाही, नाही. बापरे, आता मी काय करू?" असं म्हणून ईशा आतमध्ये जाते आणि लगेच कपाट उघडून ते पेपर शोधत असते. आता जीजीने ओळखलेलं असतं ईशा आतमध्ये कशाला गेली. तेव्हा त्या इकडे शशिकला खुर्चीवरती बसून इन्स्पेक्टर जयशी पुरावे कसे मिळवणार काय हे विचारत असते. तेव्हा जीजी लगेच ईशाच्या पाठोपाठ आतमध्ये येते आणि म्हणते, "काय गं ईशा, एवढं कसलं टेन्शन आलं आहे? तू घाबरली आहे का?" तेव्हा ईशा म्हणते, "माझ्या मम्मीला थर्ड डिग्री सहन नाही होणार जीजी. काही करून तिला थांबव, तिला वाचव गं बाई." तेव्हा जीजी म्हणते, "हो का? पण आता पेपर जर आम्हाला मिळाले तरच तुझी मम्मी वाचू शकेल, नाहीतर नाही वाचणार." तेव्हा ईशा लगेच कपाटातून पेपर काढते आणि म्हणते, "जीजी हे घे पेपर." "पर मम्मीला थर्ड डिग्री नको गं बाई, मला खूप भीती वाटते, तिला नाही सहन होणार." आता मात्र जीजी लगेच ते पेपर आपल्या कमरेला खोचते आणि इकडे बाहेर येते. आणि आता ती जयला म्हणू लागते, "जय, ठीक आहे, तुला काम असेल तर तू जाऊ शकतो. झालंय बाबा माझं काम, काही नाही." तेव्हा त्या लगेच शशिकला म्हणते, "उगाच टाईमपास केला ना त्यांचं, हाती तर काहीच लागलं नाही, हो की नाही?" आता मात्र मंजिरी जीजीकडे बघू लागते. जीजी खूपच खुश असते. तेव्हा मंजिरी खुणवते तिला. आता जीजी लगेच कमरेला खोचलेले पेपर दाखवते. आता मंजिरीही खूपच आनंदून गेलेली असते. मंजिरी आता जयला सोडण्यासाठी बाहेर जाते. तर आता इकडे निखिल हा आपल्या मित्रांना भेटण्यासाठी त्या अड्ड्यावरती आलेला असतो. आता मात्र निखिल म्हणत असतो, "कुठे तो? सनी कुठे गेला?" त्याच वेळेस पाठीमागनं सनी येतो आणि लगेच निखिलचं मुंडकं आवळतो. तेव्हा निखिल म्हणत असतो, "कोण आहे? कोण आहे?" तेव्हा सनी बोलतो,
मला घाबरवत होता तू मला. तेव्हा लगेच निखिल म्हणतो, अरे खरंच बोलतोय, तुझा नंबर ट्रॅकवरती आहे आणि पोलीस तुला केव्हाही पकडणार आहे, त्यामुळे आमचा चादरीचा माल परत द्या. तेव्हा त्याचा मित्र म्हणत असतो, तुझ्यासारख्या चेल्यांना फसून तर आम्ही पैसे कमवतो ना, आता तुला सोडणार नाही. तू माझं नाव अडकवतोय. हे बघ, मी यात अडकणार नाही याची काळजी तू घ्यायची हा. त्याच वेळेस राया व त्याचे सर्व मित्र तिथे आलेले असतात. आता मात्र राया त्या माणसांना मारणार. तेच ते माणसं म्हणू लागतात, कोण आहेत तुम्ही आणि इकडे कशाला आल्यात. तेव्हा डिफिकल्ट बोलतो, भावांनो, आता आम्ही इकडे कशाला आलो ना हे तुम्हाला लवकरच कळणार आहे. आता बघाच. आता मात्र राया त्या माणसांना जोरजोरात मारू लागतो. त्याच वेळेस निखिल डोकावून बघतो आणि म्हणतो, राया भाऊ, आता काही खरं नाही. तेव्हा सनी बोलतो, काय राया, नाही मला पळावं लागेल. तर आता सनी तिथून पळून गेलेला असतो, तर निखिलही तिथून धावत असतो. त्याच वेळेस आता त्या गुंडांना मारत असलेल्या रायाने आता निखिलला पळताना बघितलेलं असतं. तेव्हा राया म्हणतो, लगा, हे कोण पळतं इकडे, याला पकडावं लागतंय. असे म्हणून राया आता त्याच्या पाठोपाठ धावत आलेला असतो. तर आता राया लगेच निखिलला पकडतो. तर मात्र निखिलला बघताच रायाला धक्काच बसतो. तेव्हा निखिल आता पटकन रायाच्या हाताला चावतो आणि तिथून पळून जातो. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायरचा भाऊ, म्हणजे या समध्यात मिस फायरचा भाऊ येतं. आता मात्र डिफिकल्ट व सर्वजण पळत येतात आणि म्हणतात, भावा कोण होतं ते. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, अरे त्या मिस फायरचा भाऊ या सगळ्यात सामील आहे. बघ, भाऊ रायाच धोका देतोय तिला, दगेबाज भाऊ. तेव्हा डिफिकल्ट बोलतो, राया भाऊ, टेम्पो सापडलाय, चल पटकन मिस फायरच्या घरी घेऊन जाऊ आणि तिला सांगू तिचा भाऊ कसा आहे ते. तेव्हा राया म्हणतो, हो, याचा खरा चेहरा समोर यायलाच पाहिजे. तर इकडे आता किचनमध्ये जीजी ते पेपर घेऊन येते आणि मंजिरीला दाखवत असते आणि म्हणते, बघ आता शशिकलाची कशी जिरवते ते मी. असे म्हणून जीजी आता गॅस चालू करते आणि लगेच ते पेपर गॅसवरती धरत असते. त्याच वेळी शशिकला येते आणि म्हणते, राशन संपलं की काय, म्हणून पेपर भाजून खाता की काय. आता मात्र लगेच घराचे पेपर बघताच शशिकला तर धक्काच बसतो. त्यामुळे मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता राया टेम्पो घेऊन मंजिरीच्या घरी येत असतानाच पोलिसांनी त्याला पकडलेलं असतं. पोलिसांना वाटतं की रायाच हा टेम्पोचा चोर आहे. तर इकडे आता मंजिरीला त्या जयने दिलेल्या लिस्टमध्ये निखिलचा नंबर सापडलेला असतो. मंजिरीला तर धक्काच बसतो. तेव्हा जीजी सर्वजण विचारू लागतात, मंजिरी काय झालंय. तेव्हा मंजिरी म्हणते, आपला जो चादरीचा टेम्पो चोरीला गेलाय ना, त्या लोकांशी आपल्या निखिलचा संबंध आहे. आता तर जीजी नाना सर्वांना धक्काच बसलेला असतो. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये रायाला घेऊन आलेला असताना राया सर्वांना सांगत असतो, मी टेम्पो चोरला नाही. पण आता या सगळ्यातून रायाची सुटका कशी होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.